पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। गुणवत्ता आपण मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट जेव्हा पाहतो आणि त्याची तुलना करतो तेव्हा मला असे वाटते की गोकुळला गुणवत्तेला दुसरा पर्याय नाही। मी स्वतः गोकुळचा फॅन आहे। बाजारात जे काही प्रोडक्ट उपलब्ध आहेत ते मी गोकुळशिवाय खरेदी करत नाही। याचे केवळ आणि केवळ कारण म्हणजे त्याची गुणवत्ता। सर्वसाधारणपणे सहकार म्हटले की सहकाराची गुणवत्ता कमी असते असे समजले जाते, परंतु हा समज गोकुळने खोडलेला आहे। सर्व खाजगी क्षेत्रापेक्षा ही गोकुळ सहकारी संस्था असून ही त्याची गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी केले। आज त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गोकुळच्या दाराबाई पार्क कार्यालयामध्ये गोकुळच्या उत्पादित प्रोडक्टच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली। त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। ते पुढे म्हणाले की गोकुळचे जे प्रोडक्ट आहेत ते मला पाहायला मिळाले, ते पाहून मी भारावून गेलो। मी असे समजत होतो की गोकुळमध्ये दूध संकलन होते, दूध विक्री होते, परंतु त्याच्या कितीतरी अधिक पटीने व्यवहार हे बाय प्रॉडक्ट माध्यमातून शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये दिले जाते, त्यांना अनुदान मिळवून दिले जाते। हे खूप मोठे काम गोकुळ संघाने, गोकुळ दूध संघाचे आहे। संघाने असे वेगवेगळे प्रोजेक्ट आणखी राबवून शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये माल उपलब्ध करून दिला, तर मला वाटते भविष्यात कोल्हापूरचे नाव जगभरात जाण्यासाठी फार वेळ लागणार नाही। यासाठी गोकुळची टीम शेतकऱ्यांसाठी काम करते, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले। प्रारंभी या स्टॉलचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या हस्ते करण्यात आले। या स्टॉलमध्ये गोकुळच्या मार्केटिंग विभागाचे दुग्धजन्य पदार्थ, महिला नेतृत्व विभागाचे बचत गटाचे स्टॉल, जनावरांच्या आजारासाठी आयुर्वेदिक हर्बल उपचार, शेतीसाठी लागणारी वेगवेगळी खते, गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याची सर्व उत्पादने ठेवण्यात आली होती। प्रारंभी उपस्थितांचे स्वागत गोकुळचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर MP पाटील यांनी केले। यावेळी डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर साळुंके, गोकुळच्या महिला नेतृत्व विभागाच्या अधिकारी मृण्मयी सातवेकर यांच्यासह गोकुळचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। गुणवत्ता आपण मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट्स जेव्हा पाहतो आणि त्याची तुलना करतो तेव्हा मला असं वाटतं, माझा वैयक्तिक अनुभव देखील मी इथं सांगतो की गोकुळला गुणवत्तेला दुसरा पर्याय नाही। मी स्वतः गोकुळचा खूप फॅन आहे। बाजारामध्ये जे काही प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ते मी गोकुळशिवाय खरेदी करत नाही। याचं केवळ आणि केवळ कारण हे आहे की त्याची गुणवत्ता। सर्वसाधारणपणे सहकार म्हणले की सहकारची गुणवत्ता कमी असतं असं समजलं जातं, परंतु हा समज गोकुळनं खोडलेला आहे आणि सर्व खाजगी क्षेत्रापेक्षाही गोकुळ सहकारी संस्था असून त्याची गुणवत्ता सर्वश्रेष्ठ आहे। त्यासाठी आपण सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यासाठी आपण जे मेहनत घेता त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन करतच होतो। आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने इथं भेट दिली आणि त्यांचे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते जे पाहायला मिळाले ते अक्षरशः हे सर्व प्रॉडक्ट्स पाहून मी भारावून गेलो। मी फक्त असं समजत होतो की गोकुळमध्ये दूध संकलन होतं आणि दूध विक्री होती, परंतु त्याच्या कितीतरी अधिक पटीनं व्यवहार हे वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये पुरवले जातात आणि त्यांना अनुदान मिळवून दिलं जातं। हे खूप मोठं यश आणि मोठं काम या गोकुळ संघाचं आहे। असेच वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणखी राबवून शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये त्यांना माल उपलब्ध करून दिला तर मला वाटतं आणखी भविष्यामध्ये हे कोल्हापूरचं नाव आज राज्य पातळी देश पातळीवर जरी असलं तरी पूर्ण जगभर हे नाव जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। आणि यासाठी आपण सर्व गोकुळची टीम जे मन लावून काम करतात, डेडिकेशनने काम करतात, शेतकऱ्यांसाठी काम करतात, ते निश्चितच अभिमानास्पद आहे। आपण सर्वांचं गोकुळ टीमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।